आज आलो होतो एडीसीच्या लॅबमध्ये, कारण आज एडीसीचं प्रॅक्टिकल होतं. एडीसीचं प्रॅक्टिकल असल्यामुळे आम्ही ऑसिलेटर हे डिव्हाइस घेतलं. त्याच्यानंतर आम्ही मेजरमेंट करायला सुरुवात केली. थोड्याच वेळाने आम्ही क्लासमध्ये गेल्याच्यानंतर आमचं CGचं प्रॅक्टिकल होतं. त्याचबरोबर मॅमने आम्हाला लेक्चरमध्ये काय अल्गोरिदम शिकवले होते, ते आम्हाला प्रॅक्टिकली परफॉर्म करायचे होते. त्याच्यानंतर मी संध्याकाळी आलो क्रियामध्ये, कारण आज आम्हाला एक डिव्हाइस पण बनवायचं होतं. त्यासाठी आम्हाला एक डिझाईन बनवायची होती. त्याच्यासाठी प्रथमेशने एक मेटल घेतलं होतं, त्याच्यावर सर्कल कापून तो त्याची डायग्राम काढत होता, पण ते कटरने कट होत नव्हतं. त्याच्यानंतर प्रथमेशने एक वेगळं डोकं चालवलं व त्याने एक्सरा पान घेतला. एक्सरा घेतल्याच्यानंतर त्याने कापायला सुरुवात केली. त्याचबरोबर नम्रता आणि सृष्टी पण आज खूप बिझी होत्या. त्या दोघी तर आपापल्या कामात एवढ्या व्यस्त होत्या की इकडे तिकडे लक्ष पण देत नव्हत्या. यानंतर सृष्टी मेजरमेंट घेत होती व डिस्टन्स आणि डायमेन्शन घेऊन नम्रताला सांगत होती. त्याचप्रमाणे नम्रता ती डायमेन्शन आणि डिस्टन्स घेऊन डायग्राम काढत होती. त्याच्यानंतर बघतोय तर काय प्रथमेश आपापल्या कामातच बिझी होता. तो आपला एक्स्ट्रा पान घेऊन तो बरा होता. त्याच्यानंतर थोड्या वेळाने मी बघतो नम्रता खिडकीत काय बघते, तर नम्रता खूप सुंदर असा डोमचा व्ह्यू बघत होती. डोमचा व्ह्यू हा खरंच खूप सुंदर होता. व त्यानंतर आम्ही आमचे सर्व काम उरकले व आम्ही संध्याकाळी घरी निघालो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा आणि शेअर करायचं विसरू